समोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोला काळं फासण्याचं अतिशय निंदनीय काम केलं आहे। संपूर्ण राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आम जनतेमध्ये त्याचा तीव्र निषेध होत आहे आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्याच्या विरोधामध्ये आज तीव्र निदर्शन आंदोलन त्यानिमित्ताने करतायत। जिल्हा परिषदमध्ये शनिवार शुक्रवारच्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये भ्रष्टाचारी असलेला, ज्याला न्यायालयाने दोषी करार केलं, त्याला 6 वर्षाची शिक्षा दिली, अशा सुनील केदारचे फोटो आम्ही जाळले, आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी जाळले। त्याचं रिॲक्शन म्हणून सुनील केदारांनी यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पाठवून नागपूर जिल्हा परिषदेमध्ये मोदीजींचे लावलेल्या फोटोवर काळं फासलं। हे काँग्रेसवाले भ्रष्टाचारी सुनील केदारच्या पाठीशी उभे आहे आणि त्या तुलनेमध्ये मोदीजींसारख्या ज्यांनी लाखो करोडो कुटुंबांना, गोरगरीब जनतेला BPLच्या वर आणण्याचं काम केलं, सातत्याने त्यांचा उत्कर्ष होईल, उन्नती होईल, आर्थिक संपन्नता होईल, ह्यासाठी मोदी कार्यरत आहे। आणि त्यांच्या विरोधामध्ये सुनील केदार यांनी हजारो लाखो कुटुंबांना, शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्याचं काम केलं जिल्हा बँकेच्या घोटाळ्याच्या माध्यमातून, अशाला सपोर्ट करताय। अशा या काँग्रेसचा निषेध मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करणार आहे। संपूर्ण दिवसभर इथे धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहराचे कार्यकर्ते आणि ग्रामीणचे कार्यकर्ते मिळून आम्ही करतो आहे आणि त्या माध्यमातून आमची मागणी आहे की ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना अटक व्हावी, त्यांनी येऊन आमच्या समोर मोदीजींची आणि देशाची माफी मागावी। सोबतच या पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये भ्रष्टाचाराने दोषी आढळलेले सुनील केदारांचे कार्यक्रम घेणे बंद करावे। त्यांचे जर कोणते फोटो जिल्हा परिषदमध्ये लागले असतील ते देखील काढून टाकण्यात यावे, या मागण्या आमच्या आहे, त्या जिल्हा परिषदेने पूर्ण कराव्या। अन्यथा आम्ही इथं धरणे आंदोलन हे ठिय्या आंदोलनामध्ये परिवर्तित करू आणि 4 दिवस, 5 दिवस, 5 आठवडे जरी लागले तरी आम्ही इथून हटणार। अशी जी घाबरली पण याच्या मागचा जो सूत्रधार आहे सुनील केदार, त्याला देखील वठणीवर आणण्याचं काम यांनी केलं। शेवटी सामान्य यूथ काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, कुणाल राऊत कोण आहे तो, पण याच्या मागचा सूत्रधार जो आहे त्याला वठणीवर आणण्याचं काम सरकारने करावं अशी आमची त्याच्या मागची विनंती आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीचे, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते या ठिकाणी येणार आहे। सर्व आमदार, माजी आमदार, पूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे आणि हे निषेध आंदोलन आहे। दिवसभर भ्रष्टाचाराचा पाढा आम्ही यांचा वाचणार आहोत। या अर्थसंकल्प आम्ही लहानपणी कविता संग्रह म्हटलं, असा जर पेजवर कविता संग्रह असला तर आतमध्ये कविता असायच्या। आज जिल्हा परिषदच्या अर्थसंकल्पाच्या पहिल्या पानावर जो फोटो आहे त्यावरून असं वाटते का हा भ्रष्टाचाराचा अर्थसंकल्प आहे की काय, आणि या सर्व गोष्टीचं विश्लेषण आज दिवसभर करणार आहे। पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली आहे की तुम्ही रोडवर बसा, आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, आम्ही कायद्याचा सन्मान करणारे आहोत, आमचं राज्य आहे म्हणून हा बेलगामशाही अशी चालणार नाही। याच्या विरोधात निश्चित आम्ही आज दिवसभर यांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही, यांचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही आज दिवसभर या ठिकाणी बसणार आहोत।